राम राम मंडळी. आत्मा मालिक रामकृष्ण हरी. ओम गुरुदेव आपणा सर्वांना. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून माझे प्राणप्रिय सद्गुरू विश्वात्मक माऊली आणि अखंड विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 51व्या भागाला प्रारंभ करत आहे. आणि या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करत चला. पुढील सर्व अनमोल भाग पाहण्यासाठी जय हरी. आणि आजचा आपला विषय आहे संसार. संसार करणे म्हणजे नेमके काय? ज्ञानोबराय म्हणतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. माऊली म्हणतात, संसार हाच खरा वाटतो, पण तो नश्वर आहे, खोटा आहे. म्हणून संसार खोटा समजून करावा, आवडतोय म्हणून करावा, संसारावर प्रेम आहे म्हणून करावा, परंतु तो नश्वर आहे हे पण लक्षात घ्यावे. आणि देवाचे नाम मात्र खरे आहे म्हणून ते घ्यावे व सुखरूप व्हावे. असे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय सत्य काय आणि भ्रम काय आहे याचे खरे ज्ञान सत्य आपणाला समजावून सांगत आहेत. जय हरी. लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा व्यवहार लटिका आहे, नश्वर आहे, वाया येर झार हरिविन. हरिविन हे सर्व अज्ञानानं आपण करतोय, संसारावर प्रेम करतोय, परंतु संसार करता करता आपल्याला ईश्वराचंही ज्ञान होणं, ईश्वर भेटीची तळमळ लागणं, साधू संतांची सेवा करणं, याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण वेद, शास्त्र, पुराण व संत वाङ्मयामध्ये संसाराच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. ज्यात नेहमी परिवर्तन होते त्यास संसार म्हणतात. पुन्हा जन्मास येणे, पुन्हा जाणे हे संसाराचे सत्य स्वरूप आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम. ज्ञानोबारायांनी देह व देवावर अवलंबून असलेल्या गोष्टींना संसार असे म्हटलेले आहे. ज्ञानोबारायांनी देह व देवावर अवलंबून असणाऱ्या गोष्टींना संसार असे म्हटले आहे. तरी देहादिक हे संसारे सर्व ही मांडलेसे जे गुंफिरे, तेथ नातुडे तो वागुरे वारा जैसा. 18व्या अध्यायामध्ये 956वी ही ओवी आहे. माऊलींनी आणखी संसाराची वेगळी व्याख्या केली आहे बरं. उपजणे मरणे संसार नाही, तर हे खरे आहे असे समजणे, ईश्वर भक्ती सत्य आहे हे ज्ञान होणे म्हणजे संसार होय. माऊलींनी अजून वेगळीच व्याख्या केलेली आहे, ती आता आपण ऐकली. अगा उपजने निमने हे साचची जे का मानणे, तो जीव लोको मी म्हणे संसार वन. एका अभंगात ज्ञानोबारायांनी देहाला संसार म्हटले आहे. ये साते आलिया ओळंगा सारंग धरू, ये साते आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू वाया जाईल रया. माऊलींनी पुन्हा जगाची ही यात्रा म्हणजे संसार अशी सोपी व्याख्या सांगितली आहे बरं. संसार भरली यात्रा थोर, अहम भावे चळे हाट बाजार, काम क्रोध विके मदमत्सर, धर्म लोपे अधर्म व्यवहार. यात्रा भरली जनी उपजोनी संसारी, आपुला आपण वैरी,
मी माझे शारीरी घेऊन इठेला. या देहाते म्हणे मी पुत्रदारा धन माझे, परी काळाचे हे खाजे, ऐसे नेन तू गेला. ज्ञानोबाराय म्हणतात, या संसारामध्ये आपल्याला जे दिसतंय, घर दार, कपाट, साड्या, दागिने, गाड्या माड्या, शेती, गाडगी मडकी, आपली गुरेढोरे, आपली जे काही आपल्याजवळ आपण कष्टानं कमवले, ते सर्व याला संसार म्हटलेला आहे असं आपल्याला वाटतं. परंतु असं नाही आहे. संसार हा पण आहे. संसार व्यवहारिक झाला, पारमार्थिक पण संसार आपल्याला जमला पाहिजे. मग पारमार्थिक संसार हा भक्तीच्या संस्कारानं मनुष्याला प्राप्त होतो. मग आता म्हणाल, भक्तीचा संस्कार म्हणजे काय? तर आपल्याकडे गावागावामध्ये जे सप्ते चालतात आणि शिवरायांवर व्याख्यानं असतात, अनेक सामाजिक नैतिक कार्यक्रम आपल्याकडे राबवले जातात, भजन असतात, या प्रवचन असतात, भागवत असते, हरिपाठ असतात, या सर्व गोष्टींचा संस्कार बालपणात होणे खूप गरजेचे आहे. हा संस्कार जर मनुष्यावर झाला तर त्याला या संसाराचा अर्थ नक्कीच समजेल. जय हरी. थोडक्यात काय तर देह, इतर नातेवाईक, वस्तू, सर्व जग म्हणजे संसार आहे का हो? त्यात काही सार आहे असा संभ्रम होणे याचे नाव संसार. शीन झाला मज संसार संभ्रमे, शीतळ या नामे झाली काया. मग पहा, सागराचा जसा अंत लागत नाही तसा संसाराचा सुद्धा अंत लागत नाही. हा भवसागर पार करता येत नाही, म्हणून या सागर असे म्हणतात. पहा, हा भवसागर पार करणे खूप अवघड आहे आणि खूप सोपे सुद्धा आहे. संतांच्या सानिध्यात राहिलो तर सोपे आहे, आणि ते ज्ञानच जर झालं नाही तर मग फार अवघड आहे आणि जीवन वाया जाते. भक्तजन हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी म्हणताना अहो मी आरशात दिसतोय ना, तो सुद्धा मी नाही, ते नष्ट होणार आहे. मग आपण जी भक्ती करतो, नाम घेतो, तेच आपल्यासोबत येणार आहे. म्हणून आपण जीवन जगताना ज्या क्षणी ते ज्ञान आपल्याला होणार आहे, त्या क्षणापासून सावध व्हा, सुधारा, भक्ती करा, संत संग करा, ईश्वरावर प्रेम करा आणि जीवनामध्ये माणुसकीनं राहा. हे जरी समजलं तरी परमार्थ समजला आहे. संसारास नदी म्हणतात. नदीस दोन तीर असतात, एक आपल्या गावाकडे, एक दुसऱ्याच्या गावाकडे. जसे या गावाकडून त्या गावामध्ये जायला नाव लागते, होडी लागते किंवा एखादा पूल लागतो, तद्वतच या संसाररूपी नदीस दोन तीर आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे परमार्थ मार्गाने फक्त संत सानिध्यातच आपण जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. संसारास भवरोग सुद्धा म्हटलेला आहे. रोग असलेली शक्ती नेतो. रोग काय करतो? आपल्यात असलेली शक्ती नेतो आणि नसलेले दुर्बळपण आपल्याला देतो. तद्वतच जीव ब्रह्मरूप आहे, पण मायेमुळे त्यास जीवदशा प्राप्त झाली आहे, हे समजून घ्या. संसारात गीताकार उलटा वृक्ष म्हणतात. संसाराला गीताकार काय म्हणतात? उलटा वृक्ष आहे, उलटा आहे असं म्हणतात. का म्हणतात तर पहा, जर आपण नदीच्या तळ्याच्या विहिरीच्या काठावर पाहिलं आणि बसलो एखाद दिवशी शांत, तर त्याच्या काठावर जी झाडं आहेत ना, त्या झाडांचं प्रतिबिंब आणि सावली आपल्याला पाण्यामध्ये कशी दिसते बरं? उलट दिसते. म्हणूनच संसारास गीताकार उलटा वृक्ष म्हणतात. संसारास प्रकृती सुद्धा म्हणतात.
ही देवाची शक्ती आहे व तिने सर्व जगाचा विस्तार केला आहे. अशा प्रकारे या संसारास अनेक नावे आहेत, अनेक उपमा आहेत. संसारास प्रकृती सुद्धा म्हणतात आणि ईश्वरी शक्ती आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. हा संसार दुःखरूप मायावी असा आहे. आपल्याला वाटतं जे भासतं ते प्रत्येक वेळीच असते असे नाही. मग आपण म्हणतो मी कानानं ऐकलं, परंतु जे ऐकलं ते अर्धच ऐकून जर पुढे निघालो तर त्या गोष्टी खऱ्या नाहीत. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अर्जुना ऐसे निपाही. अर्जुना, हे मायाजाळ आहे आणि तुला युद्ध करावं लागेल. अर्जुनानं युद्ध केलं आणि देवाचं ऐकलं. आपण संसार खरा समजतो म्हणून दुःख प्राप्त होते. संत सुद्धा संसार करतात, परंतु संसार नष्ट आहे म्हणून ते संसारात राहू नये, ईश्वरावर प्रेम करतात. हे लक्षात घ्या. एक छोटासा दृष्टांत आहे. एका गावामध्ये एक मनुष्य होता आणि त्याला मुंबईला शेती कमी असल्यामुळे त्याला नोकरीशिवाय पर्याय नव्हता. आणि मग त्याला एक जणाच्या ओळखीने मुंबईला गिरणी कामगार म्हणून नोकरी मिळाली आणि एका छोट्या खोलीत तो राहू लागला. अनेक वर्ष नोकरी झाली आणि मग गावी तो यायचा मध्ये मध्ये. तर गावी आल्यानंतर अनेक वर्ष नोकरी झाली म्हणून बायकोनी सांगितलं, अहो मला एक दिवस मुंबईला घेऊन चला, मला सुद्धा जीवाची मुंबई करायची आहे, मला पण मुंबई पाहायची आहे, मला राहायचं आहे तिथे, मला घेऊन चला, माझी एकच इच्छा आहे. आणि मग आपल्या पत्नीला तो गावावरून मुंबईला घेऊन आला आणि एक लहान खोली 11 महिन्याच्या मुदतीनं घेतली, आपल्याला परवडेल अशी, व त्या ठिकाणी सर्व राजा राणीचा संसार चालू झाला. हा कामावरून आल्यानंतर बायकोस मुंबईतील वेळ मिळेल तसं एक एक प्रेक्षणीय स्थळ दाखवत असे. कधी राणीबाग, कधी गिरगाव चौपाटी, कधी बाबुलनाथ, कधी गेटवे ऑफ इंडिया, दादरची गर्दी, रेल्वेची गर्दी, कधी टिटवाळा, बिर्ला विठ्ठल मंदिर, कधी एखादा मराठी सिनेमा. हे पाहता पाहता आणि मुंबई पाहता पाहता, मुंबईत राहायचा आनंद घेता घेता कधी 10 महिने संपले हे दोघाही पती पत्नीस समजले नाही. आणि मग तो बायकोस म्हणाला, आपल्या पत्नीस म्हणाला की खोलीची मुदत संपत आली, 1 महिन्यानंतर तुला गावी जावं लागेल. ती म्हणाली, हो जाते मी गावी, मी पाहिली मुंबई आणि मला जीवाची मुंबई करायची होती, एकदा अनुभव घ्यायचा होता काय आहे मुंबई. तर आता मी गावी जाण्यास तयार आहे, परंतु माझी पण एक अट आहे, 1च महिना राहिला आहे आणि अटसुद्धा एक आहे. तर मनुष्य तो म्हणाला की काय अट आहे तुझी. तेव्हा पत्नी आपल्या पत्नीस सांगते की मी एक दागिना घेतल्याशिवाय जाणार नाही, एक सोन्याचा दागिना. कारण मी इतक्या वर्ष मुंबईत राहिले, इतक्या महिने मुंबईमध्ये राहिले, 10 महिने 11 महिने, आणि माझ्याकडं एक दागिना नसावा. इतकी वर्ष मी आपल्याकडे काही मागितले नाही, पण मला एक दागिना पाहिजे. बऱ्याच दिवसानं बायकोने इच्छा प्रगट केल्यामुळे नकार देता आला नाही आणि या पतिराजाने मात्र डोके चालवले. आपली ऐपत नाही हे लक्षात घेऊन पत्नी पण खुश होऊन गावी गेली पाहिजे म्हणून त्यानं काय केलं, 1 ग्रॅम सोन्याचा, 1 ग्रॅम सोनं असतं असा एक जाडजूड नेकलेसचा दागिना घेतला, 4 तोळ्याचा दिसेल असा, आणि तो आपल्या पत्नीस घरी गेल्यानंतर दिला. बायकोला इतका आनंद झाला की सांगताच सोय नाही. ती आपल्या पतीला म्हणाली, अहो हा दागिना मी चाळीतल्या सर्व बायकांना दाखवू काय, आणि गावी गेल्यानंतर मात्र मी सर्व गावातील महिलांना, माझ्या मैत्रिणींना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना हा दागिना दाखवणार आहे बरं. त्यावेळेस पती म्हणाले, ठीक आहे, तुला जसं आवडेल तसं कर, परंतु उद्या तुला मी विमानतळ दाखवणार आहे. आणि तिकडे दोघे निघाले आणि मुद्दामून त्याने
रेल्वेचा प्रवास निवडला, कारण खर्च जास्त वाढत होता. आणि मग रेल्वेने जात असताना रेल्वेत बसली त्यावेळेस तिच्या गळ्यामध्ये तो दागिना होता. आणि ज्या वेळेस ट्रेनमधून ती खाली उतरली आणि मग पाहते, गळ्याला हात लावते, तर गळ्यामध्ये दागिना नाही. आत्ता होता कुठे गेला, आत्ता होता कुठे गेला. आणि ट्रेन तर निघून गेलेली आहे. मग आता काय करणार? उतरल्यानंतर मात्र तिला चक्कर आली, दुःख झालं आणि ती फलाटावरती आडवी पडली. तिला पतीनं खूप समजावून सांगितलं, तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं, ती शुद्धीवर आली. आणि ट्रेन खाली जाते, मी आता एवढं नुकसान केलं, माझा दागिना गेला, मला पैसा गेला म्हणूनही दुःख झालं, इतका खर्च वाया गेला, आणि माझा दागिना गेला म्हणून सुद्धा दुःख झालं. आणि खूप रडू लागली, गयावया करू लागली आणि दुःखानं तळमळू लागली. यावर पतीने तिला अडवले, शांत केले तिची ही अवस्था पाहून. आणि पती हसू लागले. ती म्हणाली, तुम्ही म्हणत होतात की दागिना रेल्वेमध्ये घालू नको, मी घातला, 4 तोळ्याचं नुकसान झालं. एवढे नुकसान झाले तरी तुम्ही खुशाल हसत आहात. मला वाटले होते तुम्ही मला रागवाल, परंतु असे काही झाले नाही. त्यावर पती म्हणाले, जाऊ दे, तो हार फक्त 50 रुपयांचा होता, कारण तू पहिल्यांदाच आयुष्यात दागिना मागितला लग्नानंतर. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, मी 50 रुपयाचा आणला होता, हे मला माहीत होतं, म्हणून मी हसलो. हे ऐकल्याबरोबर रडणारी पत्नी गप्प झाली. याच्याकरिता की दागिना खरा समजत होती म्हणून बेशुद्ध झाली, व दागिना खोटा होता म्हणून हा हसला. आणि तिच्या लक्षात आलं की आपण खोट्याला खरं समजलं म्हणून रडतोय. आणि पतीच्या लक्षात आलं, आपण खऱ्याला खोटं समजलं, म्हणजे खरा आणण्याऐवजी आपण खोटा आणला म्हणून संकट टळलं, आणि त्यामुळं मी हसत आहे. आपण सुद्धा संसार हा खरा समजतो म्हणून दुःख होते, व साधू संत संसार खोटा समजून करतात म्हणून ते नेहमी आनंदी असतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. म्हणून भक्तजन हो, समजून घ्या की संसारात राहून सुद्धा परमार्थ साधता आली पाहिजे, परमार्थ साधता आला पाहिजे, करता आला पाहिजे, सुखानं समाधानानं जीवन जगता आलं पाहिजे. आजचा सारांश आहे भक्तजन हो, खऱ्या मार्गाने खऱ्या अर्थाने संतांच्या सानिध्यात जीवन जगलं तर संसारात आपल्याला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने या आयुष्याचे सुखदुःखाचे गणित उलगडता उलगडता संसारात आपण इतके गुरफटून जातोय की आपल्याला भानच राहत नाही की काही झाले तरी एक दिवस आपल्याला हे सोडून जावं लागेल आणि सोडून जावे लागणार आहे. म्हणून हे लक्षात घ्या की संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे निश्चित आहे. संसारिक अस्तित्व आणि निर्वाण असे पूर्वारंभ नसलेले हे जीवनचक्र म्हणजे जीवन आहे आणि संसार आहे. संसार म्हणजे संपूर्ण विश्व आहे, जग आहे, ज्यामध्ये चक्रीय बदल आहेत. चांगल्या वाईट गोष्टी जीवनात होतच राहणार आहेत. पण हे सर्व लक्षात घेऊन सुखी समाधानी जीवन जगताना साधू संतांच्या विचारांचा अंगीकार करून जीवन जगणे हाच खरा संसार आहे, हे लक्षात घ्या. जय हरी. धन्यवाद. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आपण व्हिडिओ कुठून पाहतात नक्की सांगा, प्रेरणा मिळेल. सर्व सदस्य भक्तांना कोटी कोटी प्रणाम. आत्मा मालिक. राधे राधे. जय शिवराय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.